मागील 2 आठवड्यापूर्वी मी एक विषय घेतला होता आणि तो विषय हा आहे की दाविदाने मरण्या अगोदर आपल्या मुलाला 3 गोष्टी शिकवल्या आणि त्या 3 गोष्टीपैकी पहिली गोष्ट मी एक रविवारी सांगितली आणि ती गोष्ट ही आहे की परमेश्वर तुला यशस्वी करेल. सलमोना, मला माहित आहे तू या देशाचा भावी राजा असशील, पण एक लक्षात ठेव, जेव्हा देव तुला राजा बनवल्यानंतर यशस्वी करेल त्यावेळेस तू त्याला धन्यवाद द्यायला कधीच विसरू नकोस. आणि म्हणून पहिली गोष्ट जी आहे, थँकफुल, कृतज्ञ राहा. आणि ही गोष्ट दाविदाने आपल्या मुलाला शिकवली. मरण्याअगोदरची गोष्ट आहे, कारण दाविदाच्या जीवनाचा जो अभ्यास त्याने केला त्याला माहित होतं की मी कुठं होतो. माझी सुरुवात एका मेंढपाळापासून झाली आणि माझा शेवट एका राजमहलामध्ये झाला. मी राजमहलाच्या बेडवर आज निजत आहे, संपत आहे माझं आयुष्य. ही जी सुरुवात आणि हा जो शेवट आहे हा परमेश्वरापासून आहे. देवाने मला आशीर्वादित केलं आणि म्हणून मी आज एवढा यशस्वी झालो. आणि हे तो आपल्या मुलाला सांगतो आणि म्हणतो की नक्कीच भविष्यात देव तुला यशस्वी करेल, पण नेहमी तू परमेश्वराचा काय कर, धन्यवाद कर, असं तो म्हणत आहे. आज दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ती दुसरी गोष्ट काय आहे ते आपण पाहणार आहोत. पहिले राजे याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन जे दाविदाने आपल्या मुलासंगती बोललेलं आहे. पहिले राजे 2रं वचन, 2रा अध्याय 4थं वचन. आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्या समोर सत्याने व जीवे भावे चालेल, तर इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की देव हा विश्वासू देव आहे. लक्ष देऊन ऐका. 2रा पॉइंट. दुसरी गोष्ट, एक बाप आपल्या मुलाला शिकवतो. परमेश्वर हा विश्वासू परमेश्वर आहे. तो माझ्यानंतर तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. तो अत्यंत विश्वास योग्य परमेश्वर आहे. तो कधी तुझ्याशी लबाडी करणार नाही, कधी तुझ्याशी चिटिंग करणार नाही, कधी तुला तो फसवणार नाही. देव कुणाला फसवत नाही. तो तुला वंश खुंटू देणार नाही. माझ्यानंतर जसं तुला देव आशीर्वादित करणार, तुझ्यानंतर तुझ्या पिढ्यांना देव आशीर्वादित करणार, कारण देव हा विश्वासू देव आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, जो देव तुझ्याशी विश्वासू आहे तूही त्याच्याशी विश्वासू राहायला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, आपला बाप आपल्या मुलाला शिकवतो की देव विश्वासू आहे. देव तुला आशीर्वादित करणार, देव तुला यशस्वी करणार, देव तुला मोठं करणार, तुझ्यानंतर तुझ्या संततीला सुद्धा देव आशीर्वादित करणार. परंतु लक्षात ठेव, जसा देव तुझ्याशी आणि माझ्याशी विश्वासू राहिला तसं तूही जिवंत देवाबरोबर विश्वासू राहा. त्याला सोडण्याचं पाप करू नकोस. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती छान गोष्ट दावीद आपल्या मुलाला शिकवत आहे. आणि मरण्या अगोदरच्या ह्या गोष्टी आहेत. विचार करा, एक व्यक्ती जेव्हा परिपक्व होतो, एक व्यक्ती जेव्हा परिपूर्ण होतो, एक व्यक्ती जेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानाने भरला जातो, तेव्हा तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय शिकवतो ते पहा. ते पाहिलं, जेव्हा याकोब हा मरणार होता, उत्पत्तीतला याकोबाविषयी बोलत आहे, जेव्हा तो मरणार होता तो आपल्या मुलांना जवळ बोलवतो आणि त्या प्रत्येक मुलाला तो आशीर्वादित करतो. तुम्ही वाचा बायबलमध्ये, प्रत्येकाला तो आशीर्वादित करतो. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्याप्रमाणे आशीर्वाद देतो.
या ठिकाणी दावीद हे आपल्या मुलाला खूप सुंदर दुसरी गोष्ट सांगते, देव हा विश्वासू देव आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मी पाहिलं की देव माझ्याशी विश्वासू राहिला. त्याने मला कधी फसवलं नाही, त्याने कधी मला वेगळे टाकलं नाही, त्याने माझा सांभाळ केला, त्याने मला आशीर्वादित केलं, त्याने मला या राजपदावर बसवलं. तो विश्वासू देव आहे, त्याचं वचन तो पाळणारा देव आहे. लक्षात ठेव, तो जसा विश्वासू आहे तसं तूही देवाशी विश्वासू राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण फार महत्वाचं आहे, आपणही हे शिकावं, आपल्या लेकराबाळांनाही शिकावं, देवाशी विश्वासू राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले करंथी 4:2 मध्ये पौल खूप सुंदर वचन लिहितो. पहिले करंथीचं पत्र 4था अध्याय आणि 2रं वचन पहा काय म्हणत येतो. पौल नवीन करारामध्ये काय बोलतो. पहिले करंथीचं पत्र 4था अध्याय 2रं वचन. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. तो विश्वासू असला पाहिजे. आमेन. खूप चांगलं वचन. हिंदीमध्ये वाचा. हाँ, भंडारी में यह बात देखी जाती है हाँ, कि वह विश्वास योग्य हो. प्रेज द लॉर्ड. कारभारी म्हटला की तो कसा असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे. ते म्हणतो तू जर देवाच्या घरातला व्यक्ती आहेस तर तू कसा असला पाहिजेस, विश्वासू असला पाहिजे. तुझ्या ठाई देवाला विश्वास दिसला पाहिजे. देव तुम्हाला चेक करत असताना काय चेक करत असेल, तुम्ही किती धनवान आहात, तुम्ही किती नॉलेजेबल आहात, तुम्ही किती टॅलेंटेड आहात, हे देव कधी पाहत नाही. देव प्रत्येक व्यक्तीला तपासत असताना हा मुलगा ही मुलगी माझ्याशी किती विश्वासयोग्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, योसेफ सक्सेस झाला त्याच्या मागचं कारण काय होतं. जरी मिस्रामध्ये त्याच्या आईवडील त्याला पाहणारे नव्हते तरी तो नेहमी देवाशी विश्वासू राहिला. मला मोठे पाहणारे नाहीत पण माझा देव मला पाहणार आहे, तो विश्वासू आहे, मी त्याच्याशी विश्वासू राहावं, पाप करू नये. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत योसेफ देवाशी विश्वासू राहिल्यामुळं तो मोठा व्यक्ती बनला. आम्ही देवाशी विश्वासू राहायला पाहिजे. भले अनेक प्रसंग येतील, अनेक गोष्टी येतील. दावीद खूप सुंदर गोष्ट आपल्या मुलाला सांगतो, सलोमोनाला, सलोमोना लक्षात ठेव, देवाशी विश्वासू राहा, तो तुला खरोखर मोठा करणारा परमेश्वर आहे. माझ्या जीवनातला हा अनुभव आहे आणि मला तुम्हाला सांगायचं मंडळी, या नात्याने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, पदोपदी प्रत्येक वेळेस आम्ही देवाशी विश्वासू राहायला पाहिजे. आमच्यामध्ये अविश्वास येऊ नये, आमच्यामध्ये संशय येऊ नये, आम्ही देवाला लांब करू नये, आम्ही देवापासून लांब जाऊ नये आणि देवाशी नेहमी विश्वासू राहायला पाहिजे. कारण विश्वासू व्यक्ती या भूतलावर आशीर्वादित आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जे बोलत आहे ते खरं आहे का पहा. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 20वे वचन शलोमोनाने लिहिलेलं हे नीतिसूत्र आहे. नीतिसूत्र ज्याचा 28वा अध्याय 20वे वचन. स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल होते, पण जो धनवान होण्याची उतावळी करतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहत नाही. हिंदीमध्ये वाचा. हा हा. परंतु जो धनी होने में उतावली करता है वह निर्दोष नहीं ठहरता. आमेन. खऱ्या अर्थाने या वचनाचं भाषांतर जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं, NIV भाषांतर जर तो वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलंय, फेथफुल मॅन म्हणजे विश्वासू व्यक्ती याच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल असते. जो देवाशी विश्वासू आहे त्याच्या आयुष्यामध्ये आशीर्वादाची रेलचेल होते असं लिहिलंय. पहा किती सुंदर लिहिलंय. सलमान म्हणतो, जे देवाशी विश्वासू आहे, जे स्थिर मनाचे आहे, अशांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल होते. म्हणजे जेव्हा आम्ही देवाशी विश्वासू राहू, देव आम्हाला आशीर्वादाची कधी कमी पडू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी मागील 2 आठवड्यापूर्वी म्हणालो, चांदी शलोमोनाच्या राज्यामध्ये दगडासारखी पडलेली असायची. सोन्याच्या ढाली बनवून त्याने शिपायांच्या हातामध्ये दिल्या होत्या. विचार करा, प्रत्येक शिपायाच्या हातामध्ये लढाईला जाताना कसल्या ढाली असायच्या?
सोन्याच्या ढाली असायच्या, समोरचा शत्रू काय विचार करत असेल त्याच्या राज्यामध्ये तुम्ही विचार करा. विश्वासू माणसाच्या आयुष्यामध्ये आशीर्वादाची रेलचेल असते, देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून दावीद आपल्या मुलाला म्हणतो की शलोमोना, तू देवाशी विश्वासू राहा, तू देवापासून लांब जाऊ नको, नेहमी देवाशी विश्वासू राहा. कारण विश्वासू राहिल्यानंतर देव आम्हाला विविध आशीर्वादाने काय करत असतो, आशीर्वादित करत असतो. आमेन, हालेलुया. कारण मला तुम्हाला सांगायचंय, विश्वासू देवाशी राहा, फेथफुल राहा. परिस्थिती अप अँड डाऊन तुमच्या लाईफ मध्ये येत राहणार आहे, चांगले दिवस वाईट दिवस येत राहणार आहे, पण देवाशी विश्वासू राहा. आमेन, हालेलुया, हालेलुया. सतत देवाशी विश्वासू राहायला पाहिजे, प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाशी विश्वासू राहायला पाहिजे. आणि आमच्यामधला विश्वास हा तुम्ही देवाला दाखवला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे. आमेन. कशाद्वारे दाखवू शकतो? कृतीद्वारे, आमच्या बोलण्याच्या बोलणं आणि कृतीच्या द्वारे आमच्यातला विश्वास हा प्रकट करत असतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की स्थिर मनाच्या म्हणजे विश्वासू मनुष्याला आशीर्वादाची काय असते, भरपूर रेलचेल असते. आमेन, हालेलुया, हालेलुया. आजचा विषय आहे देवाशी विश्वासू राहा. एका बापाने आपल्या मुलाला शिकवलेली दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट, देवाला तू धन्यवाद देत राहा, सदैव धन्यवाद देत राहा, प्रत्येक परिस्थितीमध्ये धन्यवाद देत राहा. दुसरी गोष्ट तो शिकवत आहे की तू नेहमी परमेश्वराबरोबर विश्वासयोग्य राहा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती छान गोष्ट एक बाप आपल्या मुलाला शिकवत आहे. आपण पण असंच धार्मिक असलं पाहिजे, आपण पण अशाच प्रकारे आपल्या लेकराबाळांना शिकवलं पाहिजे. येशू बरोबर विश्वासू राहा. येशू माझ्यापेक्षाही तुला जास्त आशीर्वाद देईल, माझ्यापेक्षाही तुझ्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल असेल, माझ्यापेक्षा चांगले दिवस तू पाहशील आणि तुझी पुढची पिढी पाहिल. आणि असं आमच्या लेकराबाळांना शिकवलं पाहिजे. पण तू त्याच्याबरोबर विश्वास योग्य राहा, विश्वास सोडू नकोस. बऱ्याच वेळा सैतानाचे हल्ले आमच्या विश्वासावर होतात. आम्ही विश्वासातून मागे फिरावं, आम्ही विश्वासातून मागे जावं असा नेहमी सैतान प्रयत्न करत असतो. परंतु आम्ही विश्वासात स्थिर झाला पाहिजे. प्रेमो, विश्वासाला खत घालायची. विश्वास वाढण्यासाठी, विश्वासामध्ये स्थिर राहण्यासाठी, विश्वास वाढण्यासाठी एकच गोष्ट कारणीभूत आहे, ते म्हणजे देवाचं वचन आहे. जितकं तुम्ही देवाचं वचन मनन आणि चिंतन कराल, तितकं तुमच्यातला विश्वास देवाविषयीचा स्ट्रॉंग होत जातो, मजबूत होत जातो. तुम्ही जर शिष्य पाहिले, त्या शिष्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, त्या शिष्यांना तेलाच्या कढईत टाकलं, त्या शिष्यांना करवतीने कापलं, परंतु ते लोक विश्वासातून मागे हटले नाही का? कारण त्यांच्या आतमध्ये देवाचं वचन होतं, जे हजारो वर्षापासून आज पण आपल्यापर्यंत देवाचं वचन आहे, ज्याचं आयुष्य आहे. पहा, येशू ख्रिस्त एका ठिकाणी खूप सुंदर स्टेटमेंट करतो आणि तो असं म्हणतो, आकाश पृथ्वी नष्ट होईल पण देवाचं वचन कधीच नष्ट होणार नाही. याचा अर्थ काय करतो की सगळं जगातलं नष्ट होऊन जाईल, पण देवाच्या वचनाला आयुष्य आणि जीवन आहे. ज्याच्याकडे देवाचं वचन आहे तो विश्वासामध्ये मजबूत राहतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे विश्वासाला खतपाणी कुठून मिळणार आहे? वचनातून मिळणार आहे. आणि बऱ्याच वेळा पहा, वचन ऐकताना, वचन वाचताना माणसाला झोप येते, आळस येते आणि मनुष्य दुर्लक्ष करतो. त्यामुळे माझा हा असा अनुभव आहे, मी तुम्हाला खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही बायबल हातामध्ये जरी धरला ना, तुम्ही आशीर्वादित आहात. कारण सैतान म्हणतोय ना, बायबल हातात बी धरू नये, यांनी गुरु बी नाही, यांनी वाचू बी नाही, आणि यांनी विचार सुद्धा या वचनावर करू नये. कारण त्याला माहिती आहे, कारण वचन हे खतपाणी आहे. वचनाच्या द्वारे विश्वासात हा व्यक्ती मजबूत होणार, आणि एकदा विश्वासात मजबूत झाला, त्याला पाडणं अशक्य आहे. म्हणून बायबल स्तोत्र संहितेमध्ये म्हणतं, रात्रंदिवस वचनाचं काय करा, मनन करा. यहोशवाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वराचं यहोशवाला वचन आहे, तुझ्या मुखात जर देवाचं वचन राहील तर तू यशस्वी होशील.
इतके स्पष्ट देवाची वचन बायबलमध्ये आहेत, कारण वचनाच्या द्वारे आमच्यामधला विश्वास मजबूत होतो आणि आम्ही विश्वास व्यक्त करतो. जर वचनाला आयुष्य आहे, ज्याच्याकडे वचन आहे त्याला सुद्धा आयुष्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून विश्वास योग्य राहण्यासाठी आम्ही देवाच्या वचनावर मनन चिंतन करण्याची काय आहे, गरज आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जे देवाशी विश्वासू आहेत त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाची काय आहे, रेलचेल आहे. आणि हे दावीदाने ओळखलं होतं, जे काही मला देवाने दिलं हे विश्वास योग्य असल्यामुळेच दिलेलं आहे. आणि खरंच तुम्ही पहा, दावीदाचं कॅरेक्टर मला आवडणारं कॅरेक्टर. बरं, त्याच्या जीवनामध्ये अनेक चुका झाल्या, लोक चुका शोधतात एकमेकाच्या जीवनात. त्याने पाप केलं, त्याने असं केलं, त्याने अरे पण त्याने चांगलं काय केलं ते तुम्ही पहा. त्याच्या मुलाने वैभवशाली असं मंदिर बांधलं, पण ते वैभवशाली मंदिर बांधण्यासाठी सगळं मटेरियल हे दावीदाने गोळा करून ठेवलं. मुलाने फक्त उचलून लावलं, पण सगळं ए टू झेड, लाकडापासून ते सोन्यापर्यंत सगळ्या वस्तूसाठी दावीदाने सगळी जमाव केली होती. एवढं इतकं सुंदर अंतःकरण आहे. आणि दावीदाची सुरुवात पहा आणि शेवट पहा. सुरुवात एकदम साध्या पद्धतीने आणि शेवट एकदम रिच पद्धतीने, शेवटपर्यंत विश्वास राहिला. सलमोनाच्या जीवनामध्ये वेगळा प्रकार आम्हाला पाहायला मिळतो. तो रिचपणापासून सुरुवात केली, परंतु त्याचा शेवट हा भयानक आहे. त्याचा शेवट चांगला नाही सलमोनाचा. दावीदाचा शेवट पहा, सुरुवात आणि शेवट खूप चांगली. आणि म्हणून दावीदाचं चरित्र एक उत्तम चरित्र आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आमेन. पवित्र शास्त्र मत्तई 25:21 मध्ये आम्हाला काय सांगतं पहा. मत्तईचं पुस्तक ज्याचा 25वा अध्याय आणि 21व वचन. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. आमेन. खूप सुंदर वचन आहे. काय म्हणत आहे या ठिकाणी, एक धनी आपल्या दासास म्हणत आहे, शब्बास भल्या आणि विश्वासू दास. मी पाहिलं की तू कसा आहेस, विश्वासू आहेस. आता हा दाखला कुठला आहे, हा दाखला आहे एकाला किती दिले, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले आणि एकाला 1. धनी पारख करत होता, मालक पारख करत होता, कोण माझ्याशी विश्वासू आहे. जेव्हा तो पुन्हा आला 5चे 10 करणाऱ्याला, तो हे बोलत आहे की शब्बास भल्या व विश्वासू दासा. आम्हाला सुद्धा असंच राहायला पाहिजे. आमच्या परमेश्वराने आम्हाला सुद्धा असं म्हणलं पाहिजे, शब्बास भल्या आणि विश्वासू दासा. आमेन. तू माझ्या बरोबर आयुष्यभर विश्वासू राहिलास. तुम्हाला माहितीये का, अब्राहमाने आपल्या मुलाला मुलगी पाहण्यासाठी, म्हणजे त्याला सून पाहण्यासाठी जेव्हा एकाला पाठवलं, त्या दासाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. इसाकाला पत्नी जेव्हा पाहिजे होती, तिचं नाव काय, रेबेका. रेबेकाला पाहण्यासाठी जो दास पाठवला होता, काय काय पाठवलं होतं त्याच्याबरोबर, सोन्याच्या बांगड्या होत्या, सोन्याची नथ होती, 10 उंट होते. विचार करा, कुठला मालक आपल्या नोकराच्या हातामध्ये एवढं सगळं देईल. सोन्याच्या बांगड्या, सोन्याची नथ कोण देऊ शकतो. अब्राहमाला माहित होतं, हा दास नुसता दास नसून हा विश्वासू दास आहे. हा विश्वासू दास आहे. आता सोन्याच्या बांगड्या किंवा सोन्याची नथ कोण देणार आहे, कोणाला कोणी देणार नाही. पण अभ्यास केला तर अब्राहमाने, हा एक विश्वासू दास आहे आणि योग्य प्रकारचीच निवड करणार आहे.
मला तुम्हाला हेच सांगायचंय की आम्ही अशा या पृथ्वीवर जर लोक अशा प्रकारे आपल्या मालकाबरोबर विश्वासू राहत असतील तर आम्ही विशेष करून आमच्या परमेश्वराबरोबर विश्वासू राहायला पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि विशेष करून त्याच्याने विश्वासू राहायला पाहिजे, कारण त्याने आम्हाला उत्तमातलं उत्तम दिलेलं आहे. आमेन. त्याने आम्हाला सांभाळलेलं आहे, आमची त्याने काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की अशाच प्रकारची थाप आम्हाला मिळावी. शब्बास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टींविषयी विश्वासू राहिलास आणि मी तुला अनेक गोष्टी देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की खूप सुंदर गोष्ट जी दाविदाने आपल्या मुलाला शिकवलं ती हे आहे की विश्वास योग्य राहा, परमेश्वराबरोबर विश्वासू राहा. हालेलुया. तुला देव आशीर्वादित करणार आहे, तुला यशस्वी करणार आहे, तुला मोठं करणार आहे, परंतु तो विश्वास योग्य राहा. आमेन. हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तक ज्याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन, खूप छान वचन आहे. प्रकटीकरण ज्याचा 2रा अध्याय आणि 10वं वचन. तुला जे काही सोसावे लागणार आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे. कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आमेन. त्या वचनामध्ये काय काय गोष्टी माहिती तुम्हाला? तुला सोसावं लागणार आहे. काय लिहिलंय? काय करावं लागणार आहे? तुला सोसावं लागणार, तुला सहन करावं लागेल. तुला सोसावं लागणार आहे. तुझी परीक्षा होईल. काय लिहिलंय? तुझी परीक्षा होईल. सैतान तुझ्या मागा लागेल आणि तुला तुरुंगात टाकेल. पहा काय काय बोलत आहे या ठिकाणी वचन. पुढे लिहिले तुझी हालापेष्टा होईल. काय होईल? तुझी हालापेष्टा होईल, परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा. तुला सोसावं लागेल, तुझी परीक्षा होईल, सैतान तुला तुरुंगात टाकेल, तुझी हालापेष्टा होतील, परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा, कारण मी तुला जीवनाचा मुकुट देणार आहे. या गोष्टी घडणार आहेत प्रियांनो, या गोष्टी होणार आहेत. परंतु आम्ही देवाच्या वचनातून शिकतो की आम्ही मरस्तोपर्यंत देवाशी विश्वास राहायला पाहिजे. आमेन. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सोसाव्या लागणार आहेत. तुम्हाला दुःख सहन करावं लागणार आहे. तुम्हाला परीक्षेतून जावं लागणार आहे. बऱ्याच वेळा सैतान तुमच्यावर हल्ले करेल, बऱ्याच वेळा तुमचे हाल अपेष्टा होतील, परंतु ते सहन करत आम्ही स्वर्गीय देवाबरोबर काय असलं पाहिजे? विश्वासू असलं पाहिजे. परमेश्वर काय देणार आम्हाला? तर परमेश्वर आम्हाला जीवनाचा मुकुट देणार आहे. आमेन. आमेन. बी फेथफुल. देवाबरोबर विश्वास करा. विश्वास सोडू नका. शेवटपर्यंत विश्वासू राहा. परमेश्वराच्या मार्गाने चाला. सुकाळ असो किंवा दुष्काळ असो, चांगले दिवस असो अगर वाईट दिवस असो, आम्ही देवाशी विश्वासू राहायला पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. सेकंड गोष्ट, दुसरी गोष्ट या ठिकाणी शिकलो आपण आणि दाविदानाची आपल्या मुलाला सांगितली. आता तिसरी गोष्ट काय त्याने शिकवली ते आपण पाहणार आहोत. पहिले राजे 2रा अध्याय 5वं वचन. दाविदाने शिकवलेली तिसरी गोष्ट आपल्या मुलाला. दाविदाने आपल्या मुलाला शिकवलेली तिसरी गोष्ट, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे बरं का. पहिले राजे 2रा अध्याय आणि वचन क्रमांक आहे 5. वाचा बरं.
सुर्वेचा पुत्र यवाब सर्वेचा पुत्र यवाब याने माझ्याशी कसे वर्तन केले याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे. हे तुला ठाऊकच आहे. नेराचा पुत्र अब्नेर नेराचा पुत्र अब्नेर आणि येथेराचा पुत्र अमासा आणि येथेराचा पुत्र अमासा हे जे इस्रायलाचे दोन सेनापती हे जे इस्रायलाचे दोन सेनापती त्यांचे त्यांनी काय केले त्याने काय केले ते तुला ठाऊकच हे आहे. तुला ठाऊकच आहे. त्या दोघांचा त्याने घात केला. त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्ध प्रसंगासारखा रक्तपात केला. त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतने भिजवली. ओके, आता हे वचन जेव्हा वाचत असताना काही शब्द तुम्हाला नवीन असतील. दावीद आणि शलोमोन दोघं बोलत आहे. दावीद आपल्या शय्यागृहामध्ये आहे आणि तो आपल्या मुलाशी बोलत असताना तो एका व्यक्तीविषयी बोलतो. तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये डोक्यात राहिलेला व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती आहे सर्वेचा पुत्र यवाब. कुठला? ज्याचं नाव आहे यवाब. काय यवाब लक्षात राहिला? त्याने काहीतरी केलेलं आहे. यवाब कोण होता बायबलमध्ये? तर यवाब हा दाविदाचा सेनापती होता. दावीद जेव्हा राजा झाला तेव्हा यवाब सुद्धा सेनापती झाला. पण यवाब हा बऱ्याच वेळा आपल्या मनाचीच करायची आणि म्हणतो त्याने दोन सेनापती मारले. खूप चांगले लोक होते बरं काय. एकाचं नाव आहे अब्नेर आणि दुसऱ्याचं नाव आहे अमासा. हे खूप चांगले योद्धे होते बायबल मधले. पण या यवाबाने त्यांचा घात केला आणि त्यांचा खून केला. का? सेनापती होण्यासाठी. यवाबाने जे चुकीचं काम केलं त्या कामाची आठवण तो करून देत आहे. आणि म्हणून तिसरी गोष्ट तो दावीद आपल्या मुलाला शिकवतो, बी केअरफुल, काळजीपूर्वक राहा. तो राजमहालात राहतो. राजमहालामध्ये अनेक प्रकारचं राजकारण चालतं. काळजी घेण्याची गरज आहे. बी केअरफुल, सावध राहा. काही लोकांपासून आयुष्यामध्ये सावध राहण्याची आवश्यकता असते. दावीद आपल्या मुलाला सांगत आहे यवाबापासून सावध राहा, कारण दोन योद्ध्यांना त्याने मारलं हे लक्षात ठेव, म्हणून तू सावध राहायला पाहिजेस. मित्रांनो, आम्ही जगामध्ये जगत असताना आम्ही काही लोकांपासून सावध राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ऐकतात का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. जगात राहत असताना आम्ही काही लोकांपासून सावध राहायला पाहिजे. जसं हा सांगत आहे की यवाबापासून सावध राहा. मरताना बाप सांगत आहे, कारण मी त्याला अनुभवलेला आहे. हा यवाब जो आहे त्याने दोन चांगल्या सेनापतींचा खून केला. एकाचं नाव आहे अब्नेर आणि दुसऱ्याचं नाव आहे अमासा. हा घातक आहे, हा खूनी आहे, हा भयंकर आहे. याच्यापासून सावध राहा. बी केअरफुल. आयुष्यामध्ये आम्ही काही लोकांपासून सावध राहायला पाहिजे. किती छान शिकवण देत आहे. कोण मित्र आणि कोण शत्रू हे आम्हाला कळलं पाहिजे आयुष्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तो बोलत आहे यवाब याच्याविषयी तू सावध राहा, कारण त्याने दोघांचा घात केला, दोघांचा खून केला आणि म्हणून तू सावध राहायला पाहिजे. बी केअरफुल. सावध राहायला पाहिजे. आमेन. आमेन. प्रेनो, आम्ही जगामध्ये जगत असताना आम्ही काही लोकांपासून सावध राहायला पाहिजे. आम्ही काळजी घेतली पाहिजे. आमेन. येशू ख्रिस्त काय म्हणतो शिष्यांना माहिती तुम्ही? येशू काहीतरी म्हणतो शिष्यांना, मत्ते 10 मध्ये 16 आणि 17 वचनामध्ये. मत्ते याचा 10वा अध्याय 16 आणि 17.
पहा लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा. पुढं माणसाच्या बाबतीत जपून राहा. अजून येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? माणसाच्या बाबतीत जपून राहा. पुढं कारण ते तुम्हाला न्यायसभेच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील. आमेन. खूप सुंदर सांगत आहे येशू ख्रिस्त. पहा लांडग्यांमध्ये मी मेंढरांना पाठवत असं तुम्हाला पाठवत आहे. तो लांडगे कोणाला म्हणत आहे? आतल्यांना का बाहेरच्यांना? कोणाला म्हणत आहे? आउटर साइड. बाहेर अनेक लांडगे आहेत, अनेक फसवणार आहेत, अनेक घात करणार आहेत. त्यांच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. आमेन आमेन हालेलुया. आणि सावध राहत असताना तुम्ही सापासारखं चतुर असलं पाहिजे. येशू ख्रिस्त सापाला कुठला प्राणी म्हणतो? चतुर प्राणी आहे ना. आणि आम्ही विश्वासणारे सापाला काय म्हणतो? शैतान. आमची डोकी एवढे खात चालतात आम्ही त्याला सापाला शैतान म्हणणार. येशू ख्रिस्त म्हणतो साप चतुर आहे. काय तारीफ आहे. आम्ही ठपका मारला त्याच्यावर. हा कसा आहे? हा शैतान आहे. दिसला शैतानाला ठेचा. येशू ख्रिस्त म्हणतो सापासारखं चतुर नाही. पहा का चतुराईने तिच्या कानामध्ये त्याने शब्दाचं बीज पेरलं, हुशारीने तिला मोहात पाडलं आणि पापात पाडायला कारणीभूत. किती चतुर असा हा प्राणी. म्हणून सापासारखं चतुर राहा, हुशार राहा. लक्षात ठेवा पुढच्याच वचनामध्ये म्हणतो माणसाच्या बाबतीत जपून राहा. दावीद जे सांगत आहे आपल्या मुलाला, दावीद जे बोलत आहे तेच कुठेतरी येशू ख्रिस्त सुद्धा सांगत आहे. माणसाच्या बाबतीत काय राहा? कोणाला मित्र बनवावं, कोण आपला वैरी हे आपल्याला कळलं पाहिजे. फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. विश्वासातला भाऊ बहीण माझे जवळचे आहे. भले ते फाटके असू दे, गरीब असू दे, भिकारडे असू दे, आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. कारण ते ख्रिस्तामध्ये आपले भाऊ आणि बहिणी आहेत. जगातला श्रीमंत आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कोण मित्र बनवावे आणि कोण शत्रू बनवावे. आम्ही ओळखलं पाहिजे. दावीद हेच ज्ञान आपल्या मुलाला मर्तव्य देत आहे. तू लक्षात ठेव, यहोवापासून सावध राहा. कारण त्याने अबनेराचा घात केला, खून केला. त्याच प्रकारे आमासाला सुद्धा त्याने मारलं. हे खूप शूरवीर योद्धे होते, परंतु त्यांनी त्यांचा घात केला. त्याने त्यांचा घात केला. आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही समजलं पाहिजे की कशा प्रकारे आम्ही जीवन जगावं. आणि म्हणून तिसरी गोष्ट जी शिकवत आहे दावीद, बी केअरफुल, सावध राहा. कोणापासून सावध राहा? मंडळीने कोणापासून सावध राहायला पाहिजे? मंडळीने लांडग्यापासून सावध राहायला पाहिजे. लांडगे कुठं आहेत? लांडगे बाहेर आहेत. तुम्ही सगळे कोण आहात? मेंढरा आहात. म्हणा मी मेंढरू आहे. त्या लोकांना डाऊट वाटतो मेंढरू इकडे लांडगा आहे. असं काय वाटतं का तुम्हाला? ख्रिस्ताच्या मागे चालणारे लांडगे नाहीत, ख्रिस्ताच्या मागे चालणारी मेंढरा आहे. तुम्ही जर ख्रिस्ताच्या मागे चालता तर तुम्ही मेंढरा आहात. आणि जर तुम्हाला कोणी लांडगा समजत असेल तर तो चुकीच्या दिशेने चाललेला आहे. म्हणजे त्याचे विचार चुकीचे काहीतरी चाललेले. तो आमचा मेंढपाळ आहे, आम्ही त्याची मेंढर आहोत. आणि लक्षात ठेवलं पाहिजे अशा लोकांपासून आम्ही काय झालं पाहिजे? सावध राहिलं पाहिजे. Praise the Lord. कलसे 2:8 काय म्हणतं पहा पत्रामध्ये. कलसेकराचं पत्र ज्याचा 2रा अध्याय 8वं वचन. कलसेकराचं पत्र 2रा अध्याय 8वं वचन काढा. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. लक्ष देऊन ऐका बरं का. वचन छोटं जरी असेल तर आपण
बारकाईने वाचलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले म्हणजे कोणासारखे नसलेले? ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे म्हणजे रूढी परंपराने जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. आमेन. पौल मंडळीच्या लोकांना म्हणत आहे की ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, माणसाच्या संप्रदायाप्रमाणे असलेले, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ शब्द वापराय भूल थापा देणारे. काही लोक खूप थापा ठोकणारे असतात. त्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. म्हणजे अशा लोकांपासून तुम्ही सावध असा. अशा लोकांपासून तुम्ही सावध असा हे पौल मंडळीला शिकवत आहे. आमेन. आणि म्हणून लक्षात ठेवा, काही लोक आपलंच तत्वज्ञान जगाला सांगत राहतात. त्याच्यापासून आम्ही सावध राहायला पाहिजे. काही लोक भूल तापा देणारे असतात. काही लोक माणसाच्या संप्रदायाप्रमाणे तुम्हाला मोहात टाकणारे असतात. त्यांच्यापासून आम्ही सावध राहायला पाहिजे. बी केअरफुल. सावध राहा. त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यापासून लांब राहा. 1 योहान 4:1 पहा योहान काय म्हणतो पहा. 1 योहान याचा 4था अध्याय आणि 1 वचन. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. ऐका. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेश जगात उठले आहे. आमेन. काय म्हणतो योहान? प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. काय लिहिले? प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सावध राहणं अत्यंत गरजेचं. बी केअरफुल. दुसरी गोष्ट मी काय सांगितली? बी फेथफुल. विश्वासू राहा आणि तुम्ही काळजी घ्या. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला या वचनांच्या द्वारे आशीर्वादित करो. आपण सर्व जागेवर उभं राहू. गीत गाणारे पुढे येतील. थँक्यू जीसस.